मित्र नमस्कार. मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमोळं YouTube चॅनेल. चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपल्याला लागली सबस्क्राईब करून ठेवा. जेणेकरून मी जे आपण काही व्हिडिओ पाठवेल, तर नोटिफिकेशनच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आपण व्हिडिओचा एकूणच खूप चांगला आनंद घ्यायचा. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये ज्या पण काही गोष्टी घटना घडतात त्याच्यावरती आपण नेहमीच प्रकाश टाकत असतो. तसाच एक प्रकाश आपण टाकला तो म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्याकांड प्रकरणावरती. संतोष देशमुख यांचं हत्याकांड प्रकरण आपण ज्या पद्धतीनं मांडलं गेलं, तुम्ही ज्या पद्धतीने मला सपोर्ट केला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. मित्रांनो, असं काही घडतं महाराष्ट्रामध्ये आणि ज्याच्याबद्दल आपण जर बोललो नाही, तर मग आपल्या वाणीचा आणि आपल्या या सगळ्या गोष्टींचा, प्लॅटफॉर्मचा काय फायदा? असंही वाटलं कुठेतरी मनाला वाटू शकतं. त्याच्यामुळे संतोष देशमुखांना न्याय मिळावा, त्यांच्या मुलाबाळांना न्याय मिळावा, त्यांच्या एकूणच कुटुंबाला न्याय मिळावा, ही भूमिका आपली पहिल्यापासूनच होती आणि ती आजही आहे आणि ती उद्याही राहील. त्यांच्या मारेकऱ्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी. खरं तर त्यांना भर चौकामध्ये त्यांच्यावरती त्यांच्या अशा पद्धतीने त्यांना मरण दिलं पाहिजे, की त्यांच्या 7 पिढ्या हे विसरल्या नाही पाहिजेत, की आपला माणूस कशामुळे आणि का कशा पद्धतीने मेला. कारण ज्या पद्धतीने त्यांनी संतोष देशमुखांना मारलं गेलं ना, त्याच्यानंतर त्यांचं हेच होणं अपेक्षित होतं. पण सध्या महाराष्ट्रामध्ये एक गोष्ट खूप प्रकर्षानं अनेकांना समजली नाही, की या सगळ्या प्रकरणामधून एक आरोपी कसा काय पलायन झाला? तो एक आरोपी कसा काय बाहेर पडला? तो कशा पद्धतीने त्याने काय वेगवेगळ्या गोष्टी केल्या? तो म्हणजे कृष्ण आंधळे. आता त्याचा मृतदेह सुद्धा सापडलेल्याच्या काही बातम्या आल्या होत्या. त्याच्यानंतर तो या ठिकाणी आहे, तो त्या ठिकाणी आहे, तो तिथून तिकडे गेला, तो तिथून इकडे गेला. अरे तो माणूस आहे की कोण आहे? आता तर एक वेगळीच बातमी येते, तो तृतीयपंथीयांच्या भूमिकेमधून बाहेर पडतोय. वेगवेगळ्या गोष्टींमधून त्याचं असणं बाहेर येतंय. परंतु मित्रांनो, पोलिसांच्या एका चुकीमुळं कृष्ण आंधळे या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडला आणि त्याच्या मृतदेहाबाबत जी काही बातमी होती, ती ॲक्चुअली लोकांपर्यंत आली का नाही, याच्या सुद्धा अनेक गोष्टी त्या समजून घेणं गरजेचं आहे. खरं तर कृष्ण आंधळे सापडणं ही आता सध्या तरी पोलिसांसाठी तशी काही इतकी महत्त्वाची गोष्ट राहिलेली नाही. कारण काळ गेला, वेळ गेला, की त्याच्या मागचं सिरियसनेसपणा जातो. हे आपण कुठल्याही प्रकरणामध्ये समजू शकतो. आता ते प्रकरण काय होतं, तर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना मारलं गेलं होतं. संतोष देशमुखांना मारण्यामध्ये हाच कृष्ण आंधळे हा एक अ, खूप महत्त्वाचा त्याच्यातला धागा होता. कारण याच्या मोबाईल्समध्ये जे पण व्हिडिओज होते, ते व्हिडिओ यानं शूट केले होते. मारताना जे पण काही पुरावे होते, ते पुरावे त्याच्याकडे होते आणि त्याच्याकडे पुरावे असल्यामुळं त्याला त्या भानगडीतून बाहेर कसा ठेवता येईल, याचा प्रयत्न हा फक्त त्या 7 गुन्हेगारांकडून झालेला नाही, तर त्यांच्या मास्टर माइंडकडून झालेला आहे. त्यांचा मास्टर माइंड कोण हे तुम्हाला समजत असेल. नसेल समजत तर थोडंसं डोक्याला रिसर्च करा. थोडंसं डोकं तुमचं क्लिअर करा आणि मग समजेल तुम्हाला, की तो मास्टर माइंड नक्की कोण होता. आणि त्याच्या मास्टर माइंडचा जो काही भाग आहे, ज्या काही गोष्टी, जे काही एकूण रिव्होल्यूशन्स आहे, ते कुठेतरी समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं होतं. आणि त्याच्यामुळं तो मास्टर माइंड ज्या पद्धतीनं कृष्ण आंधळेचा म्हणजे एकूणच सगळा वापर करून घेत होता. राजकारणामध्ये एकच गोष्ट असते मित्रांनो, मोठे राजकारणी लोकं छोट्या राजकारण्यांचा अत्यंत हुशारीने उपयोग करून घेतात आणि वेळ झाली की त्याला टाकतात किंवा त्याला बाजूला करतात, नेस्तनाबूत करतात. "तू बाजूला होतो, संपला विषयाचा." असं करून त्याला त्याच्यातून बाहेर केलं जातं. हा राजकारणामधला सगळ्यात महत्त्वाचा नियम आणि हा नियम तुम्हाला मान्य असलाच पाहिजे. या मान्य नियमामधूनच पुढे जावं लागतं. तर हाच कृष्ण आंधळे ज्यावेळेस हे फिल्मसारखं शूट करत होता आणि हे शूट करत असताना याच्या ज्या गोष्टी म्हणजे देशमुखांच्या सरपंचांच्या मृतदेहासोबत जी काही हेटाळणी केली होती या लोकांनी, ज्या पद्धतीने जे काही वेगवेगळी वर्तनं केली होती, ती सगळी वर्तनं त्या मोबाईलमध्ये शूट होती. आता तो मोबाईल तर सापडलाय असं म्हटलं जातं, परंतु कृष्ण आंधळे मोबाईल टाकून कसा पळू शकतो? कृष्ण आंधळेकडे खूप काही मोठमोठी अशी काही घबाड होती यांची, अशा काही गोष्टी होत्या, की ज्याच्यामुळं हे पूर्णपणे अडचणीत येणार होते. यांचा मास्टरमाइंड पूर्णपणे अडचणीत येणार होता, जो की आला शेवटी. म्हणजे इथं केलेलं इथंच फेडायचंय. कलियुग आहे. इथं काय तुमच्या कुठल्याही पापावरती पांघरून टाकायला कोणी बसलेलं नाही आणि देव तर मुळीच नाही. त्याच्यामुळे इथं केलंय, इथं फेडायचंय तुम्हाला. सो त्याच्यामुळे ज्याची त्याची कर्म, ज्याची त्याला फळं मिळणार असतात. हे प्रारब्ध असतं. ते कोणाला चुकलेलं नसतं. ते ज्याचं त्याचं भोगायचंच असतं. पण कृष्ण आंधळेचा दरम्यानच्या काळामधला जो काही फरारी असणं, ते पोलिसांनी किती याच्याबद्दल सिरियसली तपास केला किंवा केला नाही, हे सुद्धा जनतेसमोर येणं गरजेचं होतं. परंतु दरम्यानच्या काळात काय झालं, पोलिस डिपार्टमेंट हे पूर्णपणे म्हणजे विस्कळीत झालेलं होतं. नवनीत कवच सर येण्या अगोदर त्या पोलिसांवरती पोलीस म्हणणं सुद्धा अनेकांना तिथं वेगळीच भूमिका वाटत होती. कारण कुठल्याही प्रकारे पोलीस ॲक्शन घेत नव्हते. त्याच संतोष देशमुखांची खून झालाय हे माहिती असून सुद्धा तिथल्या पोलिसांनी त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारे ॲक्शन घेतली नाही. त्या गुन्हेगारांना पकडलेलं नाही किंवा त्या गुन्हेगारांवरती जेव्हा हे प्रकरण खूप तापलं गेलं ना, त्यावेळेस
त्यावेळेस मात्र यांना हे घेणं भाग पडलं आणि त्याच्यानंतर खरी डिपार्टमेंटची धावपळ सुरू झाली. मग दरम्यानच्या काळामध्ये तिथले जे कोणी डी-वाय-एस-पी होते त्यांना सुद्धा त्या ठिकाणी काढून टाकलं. त्यांना सुद्धा तिथून बाहेर काढलं आणि ह्या सगळ्या गोष्टी मग आपल्या समोर येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. यातच काही गोष्टींचा जर विचार केला आपण, तर काही गोष्टी अशा होत्या, की ज्याच्यामुळं संतोष देशमुखांच्या खुनाच्या अनेक गोष्टी या वेगळ्या अँगलनं जाणार होत्या. आणि अनेक गोष्टींमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. एक महिलेचा विनयभंग केल्याचा सुद्धा आरोप त्यांच्यावरती टाकण्यात येणार होता. त्यासाठी सुद्धा कृष्णाचा उपयोग करण्यात आला. कृष्णाचं झालं असं, की उपयोग केला, यूज एंड थ्रो म्हणजे उपयोग केल्यानंतर त्याला टाकून दिला. टाकून तो कसा दिलाय हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याला जर कुठे मारून फेकून दिलं असेल, त्याच्यावरती कुठल्या प्रकारे काही गोष्टी झाल्या असतील, त्याला कुठल्या दरीत, कुठल्या म्हणा समुद्रात वगैरे टाकलं असेल, तर त्याचं मिळणं हे खूप कठीण आहे. त्याचा मृतदेह सापडणं हे सुद्धा खूप कठीण आहे. परंतु मृतदेह सापडू शकतो जर तपास केला तर. परंतु तपासच हा थंडावलेला असेल तर कुठल्याही गोष्टीमध्ये जास्त याच्यामध्ये रस नसणं हे तितकंच महत्वाचं आहे. तुमची काय मत आहेत कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.